परवांच्या दिवशी याच महाराष्ट्रामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी मुलाखतीमध्ये खुलेआमपणे कोणकोणत्या पातळीवर किती किती टक्के या ठिकाणी आपल्याला टक्केवारी द्यावी लागते बिल मिळवण्याकरता 56% यांचा भ्रष्टाचार वाढीस लागलेला आहे. 56%. आज आपण पाहतो की देशाच्या पंतप्रधानांनी नोटाबंदी केली, कॅशलेस महाराष्ट्र, कॅशलेस इंडिया, आणि आज प्रत्येक मताला 10, 15 हजार रुपये रोखीनं वाटले जातात. हे पैसे येतात कुठून? जर नोटाबंदी झालेल्या आहेत तर ह्या नोटा यांच्याकडेच येतात कुठून? आणि ह्या नोटा वाटून आता लोकशाही बुडवायचंच काम सुरू झालेलं आहे. वन नेशन वन इलेक्शन नाही तर वन इलेक्शन वन पार्टी एवढंच फक्त करायचं राहिलंय. म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये पैशाचा बाजार मांडून निवडणुका बिनविरोध करायच्या आणि त्या बिनविरोध करण्याकरता कोणत्याही थराला जायचं असं हे सरकार, आणि हे सरकार एवढ्या करताच कारण या सरकारला या महाराष्ट्रामध्ये अमर्याद अशा प्रकारचं पाशवी बहुमत मिळालं. आणि म्हणून लोकशाहीचं वैशिष्ट्य हे आहे की जशा पद्धतीनं सत्ताधारी तेवढेच विरोधक असले तरच बॅलन्स राहतो, बॅलन्स राखला जातो, आणि तरच सरकार हे अतिशय जबाबदारीनं आपली वाटचाल करतं. पण आता ह्यांची जबाबदारी सोडा, यांचा अहंकार, ह्यांची मस्ती, कोण कोण मंत्री कोणाकोणाबरोबर फोटो कुठे कुठे दिसतायत हे सुद्धा तुम्ही बघितले असाल. ते फोटो खरे की खोटे, दुसऱ्यावर आरोप करताना प्रत्येक गोष्ट मात्र खरीच आहे असा आरोप करायचा, आणि आपल्यावर मात्र पटकुळा आरोप जर झाला तर ते सगळं खोटच आहे, मीच कसा धुतऱ्यात आणल्यासारखा आहे हे दाखवण्याचा काय प्रयत्न करतोय काही मंडळी करतायत. आणि म्हणून भ्रष्टाचारात गुंतलेले, चारित्र्य नसलेले, त्याचबरोबर राज्याचं देशाचं हित ज्यांना कळत नाही, शेतकऱ्यांचं दुःख ज्यांना कळत नाही, महिलांचा आक्रोश ज्यांना समजत नाही, तरुणांची वणवण ज्यांना कळत नाही, अशा सरकारबरोबर आम्ही चहा पानाचा कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे तुमच्या मार्फत समस्त महाराष्ट्राला कळावं अशा भावनेतून आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे. आम्ही आमचं पत्र लिखित स्वरूपामध्ये हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत, कारण त्यांच्याकडून देखील लिखित स्वरूपाचं आम्हाला निमंत्रण आलेलं आहे, हे आम्ही मान्य करतो. आणि त्या संदर्भामधले आम्ही फक्त तुमच्यासमोर मुद्दे ठेवलेले आहेत. माझे सहकारी बाकीचे सुद्धा मुद्दे अन्य ठेवतील, ते मुद्दे ठेवलेले आहेत. तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये पत्र सुद्धा आमचं म्हणणं जे आहे मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे ते सुद्धा आम्ही देणार आहोत. आणि त्याचबरोबर उद्याच्या अधिवेशनामध्ये आम्ही तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, त्या सर्व मुद्द्यांची लढाई महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, त्या विधिमंडळाच्या फ्लोरवर आम्ही संख्येने जरी असलो तरी सुद्धा आम्ही ते जोरदारपणे मांडणार आहोत.